गोविंदा गोविंदा दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आलता आनंद मेला नांदेडमध्ये. म्हणजे नेहमी येतच राहतो. यांनी गेले तिकीट काढायला. थोडंसं ह्यावेळेस एक्सपेन्सिव्हच होतं, महागच होतं थोडंसं. 100 रुपये पर पर्सन होतं. आणि मस्त असे फिश वगैरे म्हणजे त्यांनी ह्यावेळेस थोडंसं वेगळंच ठेवलं होतं, त्याच्यामुळं कदाचित महाग असेल. फिश वगैरे आणले होते त्यांनी. असे छोटे छोटे टँक असतात ना फिशचे, ते होते सगळीकडेच. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रत्येक फिश होत्या. म्हणजे जे आपल्या कधी पाहण्यात नाही, ऐकण्यात नाही अशा फिश होत्या. आणि त्याच्यानंतर पुढे गेलं की हे असं छानसं होतं, जे आपण पिक्चरमध्ये वगैरे पाहतो ना त्या टाईपमध्ये. आणि किती साऱ्या म्हणजे फिश होत्या ह्या महागे मछली. आणि सगळेजण बघत होते, फोटो वगैरे काढत होते आणि छान वाटत होतं हे. तर हे थोडंसं पैसा वसूल होतं. त्याच्यानंतर मग बाहेर निघालो आम्ही आणि फिरत फिरत जात होतो. म्हणजे स्टॉल आलते, पण तेवढ्याप्रमाणे नव्हते आले स्टॉल. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला आवडतात कॅन्डी, हे असं म्हणजे खट्टा मिठा वगैरे सगळ्याच कॅन्डी होत्या तिथं. मग थोडं थोडं घेतलं आम्ही आणि त्याच्यानंतर निघालो पुढे. स्टॉलच दाखवत जाते मी तुम्हाला. आणि कसं मेला ह्यावेळेस तेवढा भरलाच नाही असं वाटत होतं. आणि संध्याकाळी कसं 7 नंतर थोडीसं गर्दा वाढत जातो आणि येतच होता गर्दावरची वर. आणि हे किती छान दिसतंय ना, मस्त असं फुलासारखं लाइटिंग वगैरे प्रदर्शन वगैरे खूप छान केलं. यांचा फोटो कसं काय आला माहीत नाही मला. आणि हे कसं डेंजर दिसत होतं म्हणून मी दाखवते. पोरी पण खेळत होत्या मस्त. आणि स्वरा कोणाला तरी घेऊन जात होती वाटतं, लहान बाळ आहे ते. आणि मग नंतर ते थांबलं आणि ह्या दोघीच खेळायला लागल्या. मग तिथून मग त्यांना विचारलं काय खेळायचं आणखीन, तर ही स्नेल होती वाटतं. स्नेल खेळल्या. म्हणजे भरपूर वेळ होतं राऊंड याचे. मग त्यानंतर पोरी बोर झालत्या, म्हणजे त्यांनाच कंटाळा आलता फिरून फिरून. मग तिथून पुढे मग आम्ही काहीतरी वेगळं करायचं म्हणून, तुम्हाला आता दिसेलच. मग हे होतं काय, जम्पिंग जपांग होतं वाटतं हे मोठं. आणि सुरू झालं की आम्ही एवढे हसत होतो, म्हणजे लहान लेकरांचंच होतं हे. आणि श्रीजा कशी करते ना, त्याच्यानंतर मग स्वराला पण एक्साइटमेंट झाली की मला पण करायचं. म्हटलं ठीक आहे, पण श्रीजा खूप जोरात ओरडत होती आणि आम्ही खूप हसलो. हिच्या आधी पण लेकरं होते त्यांना पण हसलो आम्ही. आणि स्वरा कसं थोडीशी नाजूकच आहे, त्याच्यामुळं आधीच तिचं तोंड बघा. आणि जसं सुरू झालं तसं आधीच रडायला सुरुवात केली तिने. मग थोड्या वेळ खेळू दिलं तिला, पण मी म्हणलं नको, उगं घाबरत होते लेकरं. मग लगेच स्टॉप केलं आणि उतरवलं तिला. मग बाहेर निघालो आम्ही आणि ठरलं की काहीतरी थंड खायचं. मग म्हणलं ठीक आहे. त्याच्या पप्पांनी नेला आम्हाला बाहेर. आणि एंड ऑफ द डे बाय.